कस के सिन्हा पाटील स्टँड मध्ये दमदार षटकार 6 धावा. अतिशय खराब चेंडू होता. मी तर म्हणेन 3 इनिंग खेळलेला आहे दिनेश. मला वाटतं इनिंग संपलेलीच नाहीये. इनिंग सुरू झालेली आहे, कंटिन्यू केलेली आहे इनिंग. काय जबरदस्त श्रीगणेशच्या ओपनिंगला संघाचा शांतता आहे दिनेश पाटील मध्ये. काय अटॅकिंग करतोय, अर्धशतक सुद्धा होम ग्राउंड वरती लगपला. आत्मविश्वास आहे त्या अनुषंगाने चांगली फलंदाजी करतोय. या षटकातील पुढचा बॉल दिनेश साठी. यावेळेला आता मात्र चेंडू सरळ चालाय स्क्वेअर ऑफच्या दिशेनं. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स इंटू द रोप आणि खेचून मारला होता. शॉर्ट बॉल थोडासा होता, मात्र चेंडू बाउन्स नव्हता झालेला, खाली राहिला होता. सुरुवातीला पवित्रा गेला होता ऑन साईडला खेळायचं आणि चेंडू डीप स्क्वेअरला गेला होता. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी या वेळेला मला जाणला जातोय दिनेश पाटीलला. पिवनचे षटक आहे. 2 फलंदाज बाजूच्या षटकामध्ये बाहेर असतात. एक मिन विकेटला पाहू शकाल लॉंग ऑनला अशी. मात्र रजना या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला सुर एक फटका. आता मात्र चेंडू गेला मिन विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडू उचलतील तोपर्यंत एक धाव. या एक धावेनं आता मात्र धावफलकावरती धावा. डबल एकाच 11 धावा धावफलकावरती. पहिले षटक चालू आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र स्ट्राईकला जातील ते मात्र हर्षद चौधरी. कुठून ट्रक वर असेल. हर्षद चौधरी मोठा फलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे. कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. 3 मॅच मध्ये कुठल्याही प्रकारचा अकाउंट खोटे आलं नाहीये हर्षद चौधरीला. हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये बॅटिंग करावीच लागेल हर्षद चौधरीला. मिड ऑफला देवा ठावरे आणि लॉंगॉनला करण. या वेळेला मात्र मोठ्या प्रमाणाचा प्रयत्न. मात्र आता विकेट कीपर चेंडूवरती आला डायरेक्ट हिट. मात्र तोपर्यंत एकच धाव. या एक धावेनं आता मात्र दुहेरी अंकात धावफलकावरती धावा. या वेळेला मात्र 12 धावा धावफलकावरती लटल्यात. पहिलं षटक राहुलचं चालू आहे. अजूनही या षटकातील 2 बॉल शिल्लक असतील. मी म्हणेन मैदानामध्ये सामना रफ अँड टफ आहे. मित्रांनो, महत्वाचा सेमीफायनलचा सामना आहे आणि अजूनही दापोडे गावामध्ये प्रक्षेपण दिसत नाहीये. मी त्या ठिकाणी जॉईंडर्सला विनंती करतोय. मला वाटते नेट बंद झालेले आहे. या षटकातील पुढचा केवळ बॉल. नेट. रनअप मध्ये यावेळेला मात्र अडचण आलाय गोलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्फत. 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. यावेळेला मात्र समोर तेवढाच मोठा फलंदाज आहे दिनेश पाटील, ज्यानं षटकारानं खेळाची सुरुवात केली. तो मात्र अजूनही मैदानामध्ये आहे. या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला चेंडू लॉंग ऑन सीमाच्या बाहेर. क्रिकेट टीम स्टार खेचतोय ब्रँड षटकार. जबरदस्त ताकदवर फटका, प्रथम फटका, डाऊन द ग्राउंडचा फटका आणि चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. दिनेश पाटील असं वाटतं की घरूनच सेट होऊन येतोय. पहिल्या चेंडूपासून जणू काही चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. काय बॅटिंग करतो भाई आपल्या संघासाठी. यावेळेला चांगली बॅटिंग दिनेश पाटीलच्या माध्यमातून. कारण की होम ग्राउंड आहे, अनुभव आहे ग्राउंडचा. त्याच अनुषंगानं फलंदाजी करत असताना या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. आता मात्र पुन्हा एकदा अडथळा आलाय. मी मात्र म्हणेन दबाव आणि दबाव आहे गोलंदाज यावेळेला राहुलवरती दबाव आहे. कारण की चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. मी म्हणेन दिनेश पाटील यावेळेला मैदानामध्ये. या षटकातील शेवटचा बॉल दिनेश पाटील साठी. यावेळेला चेंडू आर पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार.
चांगली बॅटिंग या वेळेला मी म्हणेन दिनेश पाडेच्या माध्यमातून P1च्या षटकामध्ये कशी धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 24 धावा. चांगली बॅटिंग या वेळेला मात्र दिनेश पाडेलच्या माध्यमातून. दमदार सुरुवात बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना खास करून दिनेश पाटील यांनी आक्रमण केलेलं आहे. तब्बल 3 षटकार मारले आहेत, एक कलात्मक चौकार मारलेला आहे. 24 धावा पहिल्या षटकामध्ये. मित्रांनो, आपण जो सामना पाहतोय वीर तानाजी चषक 2019-20 हा दुसरा सेमीफायनल उपांत्य फेरीतला सामना. यापूर्वीच जय बजरंग गोरसे संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा जो सामना आपण पाहतोय तो गावदेवी पूर्णा विरुद्ध होस्ट टीम वीर तानाजी दापोडे. दमदार सुरुवात दापोडे संघाची. मित्रांनो, यानंतर जो सामना होईल तो म्हणजे पहिला सेमीफायनलचा सामना 40+चा कामतघर विरुद्ध सरवली. दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. जॉली कामतघर आणि जय हनुमान सरवली दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. चांगली बॅटिंग या वेळात दिनेश पाडेच्या माध्यमातून. या षटकातील पुढचा बॉल या वेळेला आता मात्र चेंडू सरळ जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी हरी भगवान ध्वजा हरी भगवान ध्वजा कमला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा कमला तारा तिमीर हरा. चांगली फलंदाजी मी म्हणेन. आता कुठेतरी ती मॅच मात्र यावेळेला अकाउंट खुलं नाहीये. त्यानंतर आता मात्र ही मॅच महत्वाची आहे. माहित आहे अर्षद चौधरीला. त्यानंतर आता मात्र बॅटिंग करणं गरजेचं आहे. तर त्याच अनुषंगानं षटकार खेचलाय आणि धावफलकावरती धावा या वेळेला 30 धावा. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाज जतीनचा वापर P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. या षटकातील पुढचा बॉल हर्षद चौधरीसाठी. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवर येतील तोपर्यंत एक धाव. या एक धावेनं आता मात्र धावफलकावरती धावा एकने वाढेल. 31 धावा. 31 धावा धावफलकावरती लागल्यात या मैदानामध्ये. यावेळेस चांगली बॅटिंग या वेळेला मात्र मी म्हणेन दिनेश पाटील हर्षद चौधरी. मी म्हणेन खास करून दिनेश पाटील अभ्यास संघासाठी आग होतोय या मैदानामध्ये. होम ग्राउंड आहे, त्याला माहित आहे. चांगली बॅटिंग होतीये या वेळेला दिनेश पाटीलच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा चेंडू उंची जास्त आहे. लांबी गाठेल का? इथे जेल आहे. या वेळेला जेल मात्र कनेक्ट करता आलं नाहीये. काय सांगा डॉक्टर गवली सर, जेल सोडलाय. किती मागात पडू शकेल हा जेल? कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच समीकरण क्रिकेटमध्ये असतं. दिनेशला जीवनदान देणं हे गावदेवी पूर्णा संघाला महागात ठरू शकतं. सोपा झेल होता. जेव्हा सीमारेषेवर तुम्ही झेल घेता तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे कमिट जो पवित्र असतो तो चांगल्या प्रकारे घेणं फार गरजेचं असतं. मात्र झेल सुटे जीवनदान मिळते आणि महागात ठरू शकतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण कित्येक वेळा बघितलेलं झेल सुटल्यानंतर पराभवाला कशा प्रकारे सामोरं जावं लागतं. सामन्याला कालाटणी मिळते. सोपा झेल सुटतोय. 2 धावाही मिळतात. धावफलकावरती धावा डबल तिरी 33चा धावा. या षटकातील पुढचा बॉल या वेळेला मला सुपर एक चेंडू होता मात्र गडगीला. या वेळेला माझा चेंडू स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षण आहेत तोपर्यंत एक धाव. या एक धावेनं आता मात्र धावफलकावरती धावा 34 धावा. 34 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अजून या षटकातील मी म्हणेन 2 बॉल शिल्लक असतील आणि धावफलकावरती धावा 34 धावा. 34 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस समोर हर्षद चौधरीसाठी जतीन सज्ज झालाय. जतीन तो हर्षद. या षटकातील पुढचा बॉल यावेळेला सूर्य एक बॉल होता. या वेळेला मात्र बॉल या वेळेला मेन विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. या एक धावेनं आता मात्र धावफलकावरती धावा 35 धावा. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. अप्रतिम चेंडू बघायला मिळाला होता. यॉर्कर चेंडू होता आणि डिफेन्स केलं होतं, बचाव केला असतं. हे फार महत्वाचं असतं.
यॉर्कर चेंडू जर असेल तर त्याला तुम्ही फक्त बचावच करू शकता, डिफेन्स करू शकता. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार हीच तर चांगल्या खेळाडूची मात्र खासियत असते. हा चेंडू यावेळेस सुरेख फटका तिथे जेल आहे लॉंग ऑनला, कोणती चुकी होणार नाहीये. दिनेश पाटील नावाचं वादळ या वेळेला मात्र मैदानातनं बाहेर झालाय. पहिला धक्का वीर तानाजी दापोडे संघाला. पाहू शकता रिप्लेमध्ये आपण लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र चप्पल क्षेत्ररक्षक सेफ हँड ज्याला संबोधत करण त्या ठिकाणी आहे आणि त्याने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. चांगला झेल घेतलेला आहे, पण जीवनदानाचा फायदा मात्र उचलू शकलेला नाहीये. दिनेश पाटील सोपा झेल जो सुटला होता त्याचा फायदा त्याला उचलता आलेला नाहीये आणि लॉंग ऑनला झेल देऊन बाद झालेला आहे. पण एक गोष्ट मात्र आहे सौरभ, की एक चांगली पार्टनरशिप रचून दिनेश बाद झालेला आहे. कारण आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी 35 धावा झालेल्या आहेत आणि एक चांगली पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप. 2 षटकामध्ये 35 धावा. प्रितेश यांनी सांगितलं होतं की आम्ही 5 षटकामध्ये 80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या दिशेने सुरुवात आहे. पण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी आणि जिथे भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टी लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. नक्कीच पॉवर प्लेचा योग्य वापर विजय दापडे सगळ्याच्या फलंदाजाकडनं मी म्हणे खास दिनेश पाटीलचं कौतुक करेन. चांगली फलंदाजी केली, चांगला स्टार्ट दिला आपल्या संघाला, त्यानंतर ते नक्कीच बाद झाले. 35 वर लागलेला हा पहिला धक्का वीर तानाजी दापोडे संघाला. आता मात्र गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्फत सांगी कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिले राकेश. आता मात्र वनडाऊनसाठी आलेत फलंदाज नवीन प्रितेश पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. कॅप्टन कूल आहेत. कशा प्रकारे फलंदाजी करणार आपल्या संघासाठी प्रितेश पाटील. तर गोलंदाज राकेश सज्ज झालाय. समोर फलंदाज गुडन टक वरती आहेत हर्षद चौधरीसाठी. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज. दापोडे गावचे पोलीस पाटील विजय पाटील यांचे आगमन झालेले, आपलं हार्दिक स्वागत आहे. नितीन पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे, वेलकम. षटकातील पहिलाच बॉल यावेळी बॅटची एज आहे मात्र तिथे या वेळेला चेंडू गेलाय तोपर्यंत एकच धाव. या एक धावेनं आता मात्र धावपलकावरती धावा एकने जरूर वालेल. धावपलकावरती धावा 36 धावा. गुंडलिकेच्या भूमिकेत मला 6 दिवसापासून चांगले स्कोरर यावेळेला मात्र अल्पेश गायकवाड पिंपलास भिवंडीचे एक उत्कृष्ट स्कोरर. तर आता मात्र एक न धावपलकावरती धावा 36 धावा. आता मात्र वनडाऊनसाठी आला कॅप्टन कूल प्रितेश पाटील. पहिल्या चुना सामना करा राकेशचा. या षटकातील पुढचा बॉल प्रितेश पाटील साठी. प्रितेश एक चांगला फलंदाज आहे. आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. या वेळीला आता मात्र जावं लागेल प्रितेशला. बॅटची एज घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये. प्रितेश पाटील बाक टू द आउट. दुसरा धक्का वीर तानाजी दापोडे संघाला. रिप्लेमध्ये आपण जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळालेलं नाहीये. थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. बिग ब्लो, मोठा धक्का बसतोय तो वीर तानाजी दापोडे संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती सचिन पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. 2 फलंदाज बाद झाले तर 4थ्या क्रमांकावरती आला सचिन पाटील. आणि मध्य सलामीला गेला फलंदाज हर्षद चौधरी अजूनही मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार बघायला भेटला. अजूनही मात्र दोन्ही फलंदाज घातक आहेत. कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. मात्र राकेशनं यश पहिलं मात्र प्रस्तावित केलं आपल्या गोलंदाजीवरती. अजूनही
यावेळेला फुल टॉस आहे. आता मात्र चेंडू मिन विकेट सीमारेषेच्या बाहेर. वीर तानाजी दापोडे षटकार साधावा. सुंदर धुनी या ठिकाणी लावलेल्या मित्रांनो, यशवंती नावाची घोरपडेला घेऊन तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्यावर स्वारी केली होती आणि तो दिवस होता 4 फेब्रुवारी 1670. आणि सोबत होते सेलार मामा सूर्याजी मालुसरे आणि निवडक मावळे घेऊन चढाई केली होती. तो गड सर करताना उदय भानू नावाचा जो राजपूत होता, आपल्या स्वार्थासाठी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता आणि त्या किल्ल्याचा तो किल्लेदार होता. आणि ती स्वारी 1670 मध्ये झाली होती, 4 फेब्रुवारी 1670. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा याचं विश्लेषण नक्कीच मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. पहिल्याच बॉल वरती अकाउंट प्ले केला त्यामध्ये सचिन पाटील ना. आता मात्र पुन्हा एकदा तोच फटका. आता मात्र मिन विकेटला जावं लागेल यावेळेला सचिन पाटीलला. लागणारा हा तिसरा धक्का वीर तानाजी दापोडी संघाला. कशा फटका खेळण्याचा थोडासा मॅक्सवेलच्या अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र टायमिंग बरोबर झालेलं नाहीये, ताकद सुद्धा झोकलेली नव्हती. त्यावेळेला मिड विकेटला सहज सोपा सुंदर झेल आणि सचिन याची खेळी संपुष्टात. धावपलका भरती धावा लागल्यात 42 धावा. आता मात्र मैदानामध्ये आलाय राजन पाटील. राजन पाटील ना मात्र काय तिसरा मॅच मध्ये आक्रमण केलं. मी म्हणेन 3 षटकामध्ये 24 धावा होत्या, त्याच्यानंतर चौथ्या षटकामध्ये 24 धावा केसल्या. हीच तर मात्र मी म्हणेन जुनं ते सोनं. या वेळेला मात्र जुनं ते सोनं. नक्कीच संघाचा तारणहार आहे. कित्येक सामन्यामध्ये संकट मोचक म्हणून भूमिका अदा केलेली आहे. आपण कालचा सामना बघितला होता, क्वार्टर फायनलचा सामना. राजन यांनी ज्याप्रमाणे 24 धावा पटकावल्या शेवटच्या षटकामध्ये आणि त्याच निर्णायक ठरल्या होत्या. यावेळेला मात्र आवश्यकता आहे, कारण दिनेश बाद झालेला आहे, त्यानंतर प्रितेश बाद झालेला आहे, त्यानंतर सचिन बाद झालेला आहे. आता मात्र मध्याफळीतील भरोशाचा हा फलंदाज आपल्या संघासाठी काय करतोय बघायचं आहे. सर्वात सिनियर एक्सपिरियन्स कंपनी, सर्वात अनुभवी फलंदाज आहे, अनुभवी खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे वीर तानाजी दापोडे संघाचा. नक्कीच 42 धावा. आता मात्र 5व्या क्रमांकावरती राजन पाटील आले. काय काल बॅटिंग केली त्यांनी. आपल्या संघा अडचणी नसताना सुरेख बॅटिंग केली आणि लास्टच्या षटकामध्ये 24 धावा काढल्या. तोच राजन पाटील या वेळेला मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. तर या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज हर्षद चौधरीसाठी. या वेळेला मात्र सुरेख चेंडू होता, सन्मान दिला. चेंडू मात्र मिडॉनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र एकच धाव. या एक धावेनं आता मात्र धावपलका भरती धावा 1 ने 43 धावा. आज एक मात्र आहे सौरभ, हर्षद यांनी सावधानता बाळगलेली आहे. आणि हे फार मोठं असतं की चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार, हे क्रिकेटचं सूत्र आहे. यालाच म्हणतात क्रिकेट. चांगला चेंडू असेल सन्मान करायचा, सिंगल धाव घ्यायची असते, एकेरी धाव घ्यायची असते. आणि खराब चेंडू असेल तर त्याला मात्र सीमारेषेचा रस्ता दाखवायचा असतो. नक्कीच या षटकातील पुढचा बॉल शेवटचा चेंडू राजन पाटील साठी सज्ज गोलंदाज राकेश. या वेळेला मात्र बॅटची एज चेंडू या वेळेला गेलाय. तो मात्र मेडॉनच्या चिचेनं क्षेत्ररक्षक आहेत. या वेळेला मात्र पॉइंटच्या दिशेनं एक धावेनं आता मात्र धावपलकावरती धावा लागल्यात. त्या मात्र 44 धावा. 3 षटका समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 44 धावा वीर तानाजी दापोडे संघाच्या. यानंतर होणार जो सामना आहे 40+ पहिला सेमीफायनलचा सामना, जॉली कामतघर आणि जे हनुमान सरवली दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि जे हनुमान सरवली 40+ दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे.
माननीय सौ दीपालीताई पाटील मॅडम यांचा आज वाढदिवस आहे 15 डिसेंबर. आणि नक्कीच मी या ठिकाणी या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ कुंदन पाटील साहेब तसेच वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. दीपालीताई आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हे पाहू शकता आपण स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड. कित्येक प्रेक्षक या ठिकाणी बसले जे 3 स्टँड आपण पाहतोय त्यामध्ये स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड, स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड आणि दुसऱ्या ह्या बाजूला जे स्टँड आहे आमच्या बरोबर समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला स्वर्गीय विकास केशरीनाथ पाटील स्टँड. खास प्रेक्षकांची खास व्यवस्था, अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण, 3 गॅलरीज, इतर ठिकाणी सुद्धा प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण हे पाहू शकता तिरंगा ध्वज, झेंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा. देशाचा सर्वोच्च अभिमान असं ज्याला आपण संबोधतो तिरंगा. या षटकातील पहिलाच बॉल गोलंदाजी मार्फत सज्ज झालाय. संघटनेल 4थं वैयक्तिक पहिलं जतीन. यावेळेला चेंडूला फिरकावून दिलाय. आता मात्र चेंडू मिन विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक दमदार षटकार राजन पाळेच्या बॅट मधनं. आणि ह्याच बरोबर व्ही तानाजी दापोडे संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. धावफलकावरती धावा. यावेळेला 50 धावा. उज्ज्वल अनिल पाटील आणि वैभव अनिल पाटील यांच्याकडनं दापोडे संघासाठी आणि या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आल्या. त्यांच्या उद्या मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धावफलकावरती धावा. यावेळेला 50 धावा. म्हणजे राजन काय फलंदाजी करतोय. जुनं ते सोनं, कारण की सिनियर आहेत, जबाबदारी आहे. यावेळेस मात्र मैदानामध्ये या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा उंची जास्त, लांबीच तेवढी. चेंडू सरळ स्वर्गीय विकास केशनाथ पाटील स्टँड मध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आताच मान्यवर कक्षामध्ये दापोडे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नरेशजी पाटील आणि विशेष म्हणजे केबल नेटवर्कची सुविधा जी आहे त्याने मला विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मी सुरुवातीला मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ कुंदनजी पाटील साहेब, त्याचबरोबर व्ही तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीने आपलं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मित्र राजन पाड़ेसाठी नक्कीच म्हणेन. मुश्किली आएगी आने दो, मुश्किलें आएगी आने दो, सागर में तूफान उठेगा उठने दो, हमें रुकना नहीं हमें झुकना नहीं. त्याचप्रमाणे यावेळेला मात्र फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी राजन पाटील सिनियर आहेत, चांगली फलंदाजी करतायत. मी म्हणेन यावेळेला मैदानामध्ये धावफलकावरती धावा. यावेळेला मात्र 56 धावा. यावेळेला मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग यावेळेला मात्र 5व्या क्रमांकावरती आल्यात राजन पाटीलच्या माध्यमातून होतीये. मात्र जतीन यावेळेला खराब गोलंदाजी करतोय. या षटकातील पुढचा बॉल राजन पाटील साठी. यावेळेला मात्र सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक असतील, वाघाची दहार, फोडला फहार, चेंडू सीमा पार. प्लीज सामना स्पीडअप करा. सुरेख फटका यावेळेला मात्र. आणि हा षटकार बॅक टू बॅक 3 षटकार बघायला भेटलेत. मी म्हणेन राजन पाटीलच्या बाड मध्ये हा झेल होता, झेल सोडला आणि चेंडू षटकार गेला. राजन पाटील आक्रमण आहेत,
ते मात्र थांबणार नाहीयेत आता मैदानामध्ये, कारण की चांगली बॅटिंग होतीये त्यांच्या माध्यमातून. सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी. पद्मनाथ याने झेल सोडलेला आहे, कारण स्ट्रेटर लॉंग ऑफला उभा होता आणि मला वाटते लागोपाठ 3 षटकार मारलेले आहेत. राजन पाटीलने फार मी सुरुवातीला सांगितलं होती संघाचा संकट मोचक आहे, तारणहार आहे राजन पाटील. चांगली फलंदाजी या वेळेला. हा चेंडू फुलटॉस आहे, चुकीला माफी नाही. वाघाची दहाड फोडला पहाड. चेंडू वीर तानाजी दापोडे, तानाजी मास्तरांना सलामी देत असताना ब्रँड षटकार. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर निघतो. तीच दर्शक तो दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न तो सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास. इतिहासाने इतिहासच घडला पाहिजे. त्याचप्रमाणे बॅटिंग करत असताना मैदानामध्ये राजन पाटील 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावलेत. काय फलंदाजी आहे यावेळेला राजन पाटीलच्या माध्यमातून. प्लीज सहकार्य करा आम्हाला, क्षेत्राचे लवकर लवकर लावून घ्या, स्पीडअप करा सामना. बऱ्याचशा ठिकाणाहून फोन कॉल्स येतात, काही ठिकाणी केबल दिसत नाहीये, लाईव्ह दिसत नाहीये. आताच कामतगरवरनं फोन येतोय, पण यानंतर सामना कामतगर संघ खेळणार आहे. कृपया त्या ठिकाणच्या जॉईंडर्सनी लक्ष घालायचंय. काय फलंदाजी, 4 चेंडूवरती 4 षटकार लगवल्यात. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा वीर तानाजी मालसेंना सलामी देत असताना 5 बॉल आणि 5 षटकार. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स राजन पाटील. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. विजयश्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. शिवरायांच्या दृढवज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या कवळे तिळभर नडळे कडथर काठी. बॅटिंग 5 चेंडूवरती 5 षटकार. काय म्हणताल सर आता आपण याबद्दल, राजन पाटील बद्दल? जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. एक क्षण असं वाटतं की धावांचा जो आकडा आहे, प्रतीक्षेने जे सांगितलं होते की 80 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, आणि आता मात्र नक्कीच 80चा आकडा पार होणार आहे, कारण धावसंख्या झालेली आहे 74. 74 धावा. चौथं काय षटक हे मार्गस्थ आहे. सुरेख फलंदाजी, सुरेख आक्रमण आणि फक्त आक्रमण. मात्र 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावलेत राजन पाटीलनं. जर हा षटकार आला तर या स्पर्धेतला 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरू शकेल. या वेळेला मी म्हणेन राजन पाटील लगवेल का या चेंडूवर षटकार. सुरेख फलंदाजी. या वेळेला मैदानामध्ये 5 बॉल आणि 5 षटकार. चांगली फलंदाजी. का सिनियर आहे मी का याचं उदाहरण देत असताना राजन पाटील या षटकातील शेवटचा बॉल. यावेळी सुरेख चेंडू आता पॉइंटच्या दिशेने झेल आहे, जावं लागेल माघारी. मात्र काय बॅटिंग केली, जोरदार टाळून स्वागत करा फलंदाज राजन पाटीलचं, ज्यांना 5 बॉलवरती 5 षटकार लगवले. त्यानंतर मात्र या वेळेला मध्ये जावं लागेल माघारी. आणि राजन पाटील साठी चांगला आक्रमक फलंदाजी केली. या स्पर्धेचे ऑर्गनायझर कुंदन दादा पाटील यांच्याकडनं 2323 रुपयाचं पारितोषिक या वेळेला मात्र राजन पाटील साठी. क्वार्टर फायनल सामना जेव्हा जिंकून दिला होता तेव्हा सुद्धा कुंदन पाटील साहेब यांनी 2323 रुपये दिले होते, आणि यावेळेस सुद्धा आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. कारण एक क्षण असा होता की 3 खंदे फलंदाज बाद झाले होते, त्यानंतर मात्र राजन पाटील यांनी धुरा सांभाळली आणि बॅक टू बॅक 5 षटकार लगावले, आणि आता मात्र संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले आहे. बघितल्यानंतर कुंदन पाटील साहेबांनी पुन्हा एकदा 2323 रुपयाचं पारितोषिक राजन पाटील यास दिलेलं आहे. चांगली फलंदाजी मी म्हणेन यावेळेला राजन पाटील न केली. धावपलकावरती धावा 74 धावा झालेल्या आहेत. 74. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10+
10 पेक्षा जास्त धावा जर झाल्या तर 85 प्लस एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. मात्र एक गोष्ट विसरून चालणार नाही, गावदेवी पूर्ण संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. ज्याप्रमाणे अक्षय संघाचा कर्णधार फलंदाजी करतोय, करणकडे क्षमता आहे, देवा टावरे कुठल्या क्षणी धोकादायक फटके खेळू शकतो. नक्कीच. आता मात्र 6व्या क्रमांकावरती आदेश पाटील मैदानामध्ये आलाय. स्ट्राईकला आहेत आदेश पाटील, नो स्ट्राईकला सलामीवीर अजूनही मी म्हणेन अर्षद चौधरी नो स्ट्राईकला आहे, ज्यानं 4-5 चेंडूचा सामना केला आणि 10 धावेची खेळी गेली आहे. याच्याकडील पहिलाच बॉल यावेळेला फिरकावून दिला चेंडूला. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आदेश पाटीलच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक साधावा. 1 2 या षटकातील पुढचा बॉल. आता मात्र पुन्हा एकदा तोच फटका. चेंडू मिन विकेट सीमारेषेच्या बाहेर. आदेश पाटीलच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार. आता माझी सटकली टोला का टोला तुझे आलेच की झाली सीधी बात बोलो आधे को आधी नहीं आती. आता माझी सटकली शॉर्ट बॉल होता, आखूट टेपाचा चेंडू होता. भरपूर वेळ होता, पवित्रा घेतला आणि चेंडूला पोल केलेला आहे. डीप मिड विकेट सीमापार षटकार. ओमसाई डाबाचे प्रोप्रायटर आमचे संतोषजी कोळी यांनी सुद्धा 1100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. 1111 रुपयाचं पारितोषिक राजेने यासाठी दिलेलं आहे. त्यांनी जे 5 षटकार मारलेले आहेत, 5 बॉलमध्ये 5 षटकार आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. म्हणून ओमसाई डाबाचे प्रोप्रायटर आमचे संतोषजी कोळी यांनी सुद्धा राजेंसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. 86 धावा धावफलकावरती. आता मात्र पुन्हा एकदा उंची तेवढी लांब काटलं. चेंडू सरळ जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा षटकार आदेश पाटीलच्या बॅटमधनं. नक्की सूरज ढळताना दिसतोय, चांगली धून या ठिकाणी लावलेली आहे. काल मात्र कुठेतरी मी म्हणेन खरं बॅटिंग करतो होता आदेश पाटील. आता मात्र कुठेतरी चांगली बॅटिंग करतोय. लहरों से नौका पार नहीं होता, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. त्याच प्रकारे आदेश पाटील ऑन अ फायर. 3 बॉल आणि 3 षटकार लागवलेत. काय बॅटिंग करतोय आपल्या होम ग्राउंड वरती. अजूनही या षटकातील 3 बॉल शिल्लक असेल. आदेश पाटील सूरज एक मात्र आहे की संघाचा कर्णधार प्रितेश याने प्रत्येक फलंदाजाला सल्ला दिलेला असावा की आक्रमण करायचं. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण करायचंय. नक्कीच. यावेळेस आता मात्र चेंडू सरळ येईल मिन विकेट सीमारेषेच्या बाहेर. आदेश पाटीलच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 4 षटकार. शिवसेना शिवसेना सेना चली नगर नगर की गली गली. शिवसेना शिवसेना सेना चली. सुंदर फटका आणि षटकाराने धावसंख्या वेगाने वरती 98 धावा झाल्यात आहे. मला वाटतं शतक. सेमी फायनल सामना आदेशसाठी सुद्धा 1100 रुपयाचं पारितोषिक केलं. ओमसाई डाबाचे प्रोप्रायटर संतोषजी कोळे यांनी 1111 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. कारण बॅक टू बॅक आतापर्यंत 4 षटकार मारलेले आहेत. 98 धावा झालेल्या आहेत आणि शतक बघायला मिळणार आहे पुन्हा एकदा विथ धनंजय दापोड्याच्या माध्यमातून. काय बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र फुलटॉस आहे. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. यावेळी चांगला झेल. यावेळेला लॉंग ऑनला. आता मात्र जावं लागेल आदेश पाटीलला. अशी दर्याची दौलत मोर डोली लगावलंय सोन्या सारू. अशी दर्याची दौलत. गावदेवी
क्रिकेट भादवड संघाचे अष्टपैलू खेळाडू संतोषजी तरे यांनी सुद्धा वीर तानाजी दापोडे संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. संतोषजी तरे सध्या जरी ऑल इज वेल आहे, कारण इथे पावसाची कुठल्याही प्रकारे शक्यता नाही आहे. मात्र षटकारांचा पाऊस पडतोय. आतापर्यंत 14 षटकार मारलेले आहेत. आणि आदेश पाटील याला सुद्धा आमचे सन्मान्य कुंदर पाटील साहेब यांनी 2323, कारण 5 षटकार मारले आहेत, 2323 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. 98 धावा या षटकातील शेवटचा बॉल. आता मात्र फुल टॉस आहे, बिरकावून दिलाय, वाघाची दार फोडला पहाड, चेंडू मिड विकेट सीमा शपार, षटकार. आणि 104 धावा झाल्या. त्याने 105 धावांचं विशाल लक्ष फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ठेवलेलं आहे. ते म्हणजे गावदेवी पूर्णा संघासमोर 104 धावा. खास करून स्लॉग ओव्हरमध्ये तब्बल 15 षटकार मारलेले आहेत. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय खेळाचा विचार जर केला तर एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार मॉर्गन यांनी मारले होते, 17 षटकार. आज ही विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये वन डे क्रिकेटचा विचार केला सर्वाधिक षटकार 351 षटकार शाहिद आफ्रिदी यांनी मारलेले आहेत. मात्र ओव्हरऑल विचार केला तर ख्रिस गेल यांनी 534 षटकार मारलेले आहेत. एकशे 5 धावांचं विशाल लक्ष. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आणि जय हनुमान सरवली आणि जॉली स्पोर्ट कामतगर दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. 40+. जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि जय हनुमान सरवली दोन्ही संघ कर्णधारांनी त्वरित संपर्क साधायचा आहे. माननीय सौ दीपाली पाटील मॅडम, अध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे यांचाच वाढदिवस आहे मित्रांनो, आणि त्याला मी या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय कुंदन पाटील साहेब तसेच वी तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. हॅपी बर्थडे. जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये. आमचे कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद मान्यवर कक्षामध्ये घेत आहेत. स्वतः कुंदन पाटील साहेब सुद्धा आहेत. संघाचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी राजाने 2323 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. त्याचबरोबर आदेश यांनी जे षटकार मारले त्यासाठी सुद्धा 2323 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. आमचे राजू पाटील हे सुद्धा आहेत, फ्रंट रॉ मध्ये स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पाहू शकता आपण कुंदन पाटील साहेब यांना मान्यवर कक्षामध्ये. आमचे विजय पाटील पोलीस पाटील आहेत, ते सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि जय हनुमान सरवली दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे, कारण यानंतर जो सामना होणार आहे 40+चा हा पहिला सेमीफायनलचा सामना होईल. त्यानंतर दुसरा सामना जो होईल तो म्हणजे पिंपळघर विरुद्ध जय हनुमान भावाळे, हा दुसरा सेमीफायनलचा सामना. जय हनुमान सरवली
जे हनुमान सरवली संघ कर्णधार किंवा खेळाडू असेल तर कृपया आपण संपर्क साधायचा आहे. जॉली स्पोर्ट कामतगर आणि जे हनुमान सरवली जॉली स्पोर्ट कामतगर संघ उपस्थित झालेला आहे. संघ या ठिकाणी आलेला आहे. मात्र जे हनुमान सरवली संघ कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. जे हनुमान सरवली जे हनुमान सरवली संघाला अंतिम ऑफिशियल कॉल आपण संपर्क साधायचा आहे. अक्षय टावरे आणि आतिश चौधरी अशी सलामी जोडी खेळपट्टीवर. अक्षय याने सातत्य दाखवलेलं आहे. मात्र आता समोर जे लक्ष आहे विशाल लक्ष आहे. 105 धावांचं लक्ष आहे. एकवीस पेक्षा आस्किंग रन रेट जर आपण बघितलं तर 21 प्रत्येक षटकामध्ये जवळपास 21 धावा करायच्या आहेत. मध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील. आणि तब्बल षटकार जे मारले होते या इनिंग मध्ये 15 षटकार मारले होते. पहिलं षटक घेऊन येतोय राजन पाटील. संघाचा अनुभवी संकटमोचक खेळण्यासाठी अक्षय टावरे संघाचा कर्णधार. पहिला चेंडूने खोदून काढलेला आहे. चेंडू मिडॉनवरनं डीप मिडॉनला होतोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. थोडस थंबल होतोय. हर्षद चौधरीला थोडासा संघर्ष करावा लागलेला आहे या स्पर्धेमध्ये. खर तर किमॅन आहे पण या स्पर्धेमध्ये मला थोडासा संघर्ष करताना दिसतोय फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये. पहिले चेंडू खातं उघडतोय अक्षय. राजन राईट आर्म ओव्हर द विकेट आतिशसाठी. फुल टॉस चेंडू सहजगत्या खेळलेला चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार चौका. खराब चेंडू होता. डाव्या स्टीवरला चेंडू होता आणि सहजगत्या कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर न करता पाहू शकता आपण चेंडू सरळ निघून गेला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. राजन पुन्हा फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. हलकसा अपील केलं जात आहे. मात्र चेंडू बघितला की थोडासा उजव्या अष्टीच्या बाहेरनं जात होता. मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही थांबलेले 5. जे हनुमान सरवली संघ कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. राजन राईट आर्म ओव्हर द विकेट शॉर्ट रन अप. फुल टॉस चेंडू स्वंग केलेला आहे.
डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. खराब चेंडू होताना ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा त्याप्रमाणे समाचार घेतले. अतिशयाने सहजगत्या फिरकावून दिलेला आहे, स्वंग केलेला आहे. डीप मिड विकेट शिवाराच्या बाहेर जाणारा आणि अतिशयाच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. षटकारने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 11. जे हनुमान सरवली संघाचंही आगमन झालेलं आहे. यानंतर मित्रांनो सामना होईल तो जॉली स्पोर्ट्स कामतगार विरुद्ध जे हनुमान सरवली 40+ पहिला सेमीफायनलचा सामना असेल. राजन 7 ते 8 पावलांचं रनअप. याला मात्र प्लेड ऑन त्रिफळाचित. प्लेड ऑन झालेला आहे. थोडासा उजव्या बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटला स्पर्श आणि चेंडू आदळतो यष्टीवर आणि पहिला धक्का बसतोय तो मात्र गावदेव पूर्णा संघाला. 11 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. करण येतोय, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. राजन याला मात्र अपील केलं, जोरदार अपील केलं जात आहे. जोरदार अपील केलं जात आहे, मात्र अपील पंचाने फेटाळून लावलेलं आहे. तर मला असं वाटतं बॅट अँड पॅड झालेला असावा. आवाज ज्याप्रमाणे झालेला आहे बॅट अँड पॅड झालेला आहे. मात्र अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये म्हणता येईल, कारण या षटकामध्ये फक्त 11 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. यानंतर मित्रांनो 40+ पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीतला सामना जॉली स्पोर्ट्स कामतगार विरुद्ध जे हनुमान सरवली. दोन्ही संघ कर्णधारांनी तयार राहायचं आहे. जेव्हा चौथ्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन बसायचं आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन बसायचं आहे. तर पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा, कारण आस्किंग रन रेट आवश्यक धावगती जी आहे ती 21 धावांची आहे. आणि जेव्हा तुम्ही आस्किंग रन रेट किंवा आवश्यक धावगतीपेक्षा कमी धावा देता तेव्हा उर्वरित जी षटके असतात त्यामध्ये एक आवश्यक धावगती आस्किंग रन रेटचा जो मानसिक दबाव असतो तो समोरच्या संघावर वाढत असतो. संघाचा कर्णधार प्रितेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. याला मात्र फटका खेळला होता, चांगलं क्षेत्ररक्षण राजनचं. आज गावदेव पूर्ण संघाला सगळीकडे राजनच दिसतोय. फलंदाजीमध्ये राजन, गोलंदाजीमध्ये राजन, क्षेत्ररक्षणामध्ये राजन. क्या बात आहे. धाव संख्या आहे 12. प्रितेश फुलटॉस चेंडू आणि सहज गद्या एफर्टलेस, कुठल्या ताकदीचा वापर केलेला नाही. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमापार षटकार.
कारण तसंही ऑनसाईडचा स्ट्रॉंग प्लेअर आहे. फुलटॉस चेंडू होता आणि सहजगत्या भिरकावून दिलं होतं. सहजगत्या डीप स्क्वेअर लेग सीमापार जाणारा करण याच्या बॅटमधून निघालेला हा दर्जेदार षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 18. दुसरं षटक हे मार्गस्थ जे प्रेक्षक उशिरा असेल किंवा ज्या कोणी आपला टेलिव्हिजन सेट उशिरा सुरू केला असेल किंवा युट्यूबशी उशिरानं जोडले गेले असेल त्यांच्या माहितीसाठी वी तानाजी दापोडे चषक 2019 मधला हा दुसरा सेमीफायनलचा सामना आणि 105 धावांचं विशाल लक्ष ठेवलेलं आहे वी तानाजी दापोडे संघाने. याला पोल केलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र चेंडू डीप मिड विकेट सीमापार जातो एका टप्प्यानं. 4 धावांसाठी चौकार. सुस्वागतम 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 दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय ते ग्रामीण सम्राट त्याचबरोबर ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांचं आगमन झालेलं आहे. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कुंदनजी पाटील साहेब त्याचबरोबर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीने वीर तानाजी चषक 2019-20 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामीण सम्राट त्याचबरोबर ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सुरेशजी म्हात्रे साहेब सर्वांचे लाडके बाळेमामा यांचं आत्ताच मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. मी या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदन पाटील साहेब व व्ही तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. पाहू शकता आपण मान्यवर कक्षामध्ये. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. प्रितेश यावर मात्र ड्राईव्ह केल्या चेंडू मिड विकेटला जातोय. प्रितेश यावर मात्र फटका खेळायचा टायमिंग बरोबर झाल्याने चेंडू सरळ जातो तर मिड विकेटला. खरं तर स्क्वेअर लेग कडे खेळायचं होतं. पवित्रा घेतला होता मात्र चेंडू जाते मिड विकेटला. फक्त एका धावेवर समाधान. एका धाव्यानं गावदी पूर्ण संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 24. यावर मात्र थोडासा शॉर्ट बॉल होता. फायदा उचलता आलेला नाहीये. आणि षटक पूर्ण होते. आता मात्र एक फार मोठं आव्हान समोर राहणार आहे कारण 25 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि 80 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूला एक मोठा फटका खेळावा लागेल. हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. आपण ज्याप्रमाणे बघतो चौकार षटकार जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल. आता मात्र बर्थडे बॉय दिनानाथ येतोय गोलंदाजी करण्यासाठी ज्याचा आज वाढदिवस आहे आज. पाहू शकता आपण माननीय श्री सुरेश म्हात्रे साहेब अर्थात सर्वांचे लाडके बाळ्यामामा ग्रामीण सम्राट व ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य चा बॅनर आपण कटआउट पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर. आणि ते स्वतः आपण मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. हे पाहू शकता आपण त्यांचा कटआउट सुद्धा आहे. माननीय श्री सुरेश म्हात्रे साहेब हे पाहू शकता आपण मान्यवर कक्षामध्ये आत्ताच त्यांचं आगमन झालेलं आहे. ग्रामीण सम्राट त्याचबरोबर ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सर्वांचे लाडके बाळ्यामामा.
दीनानाथ यावेळेला मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. आपण जर चेंडू बघितला तर हा चेंडू जवळपास डाव्या एसटीच्या वरून निघून गेलेला आहे. पंचांचं बारकाईने लक्ष होतं. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. आता मात्र चेंडू डॉट गेल्यानंतर आव्हान वाढणार आहे, आस्किंग रन रेट वाढणार आहे. दीनानाथ फुलटॉस चेंडू पुन्हा टायमिंग बरोबर होत नाही. शॉर्ट पॉइंटला चेंडू जातोय आणि त्यावर फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागतंय करण्यास. एका धाव्याने धावसंख्या वाढते 26. प्रतिकार बघायला मिळत नाहीये, सकारात्मक पाठलाग बघायला मिळत नाहीये गावदी पूर्ण संघाकडून. का समोरचे लक्ष आहे विशाल लक्ष आणि विशाल धावसंख्येचा पाठलाग ज्याप्रमाणे व्हायला हवा तो बघायला मिळत नाहीये. याला मात्र लॉफ्ट केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. लॉंग ऑन सीमापार षटकार. काय फुटवर काय जबरदस्त टायमिंग आहे, चेंडूवरली नजर होती आणि जबरदस्त ताकदवर फटका. लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर जाणारा अक्षय याच्या बॅट म्हणून निघाला षटकार. दुसऱ्या अँगलमध्ये पाहू शकता आपण, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू कुठेतरी लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर बघायला मिळतोय. दीनानाथ याला पुन्हा शॉर्ट टर्म पूल केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धावापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 33. 3-3 नेल्सन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू टायमिंग बरोबर होत नाही आज. कारण याला मात्र थोडं टायमिंग साधता येत नाहीये. थोडंसं धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. फक्त एकाच धावेवर समाधान आणि एका धावेवर धावसंख्या वाढलेली आहे 34. 105 धावांचं विशाल लक्ष आहे, धावसंख्या 34. तिसरं षटक हे मार्गस्थ. दीनानाथ याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, अतिशय चांगली गोलंदाजी होते. षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय दीनानाथ. धावा एकेरीने बोलतात, एकेरीने धावा घेऊन काही साध्य होणार नाहीये आणि आता मात्र आव्हान जे आहे ते अवघड होणार आहे, कारण विशाल लक्ष आहे 105. भगवा ध्वज फडकताना दिसतोय मित्रांनो, आपण पाहतोय. आणि आमचे मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळे मामा यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. श्यामजी चौधरी यांना सुद्धा आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये. त्यांना आपण ऍक्शन मध्ये सुद्धा पाहणार आहोत यानंतरच्या सामन्यामध्ये. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. असं वाटतंय की अशक्यप्राय आव्हान वाटतंय, कारण अजूनही 2 षटकामध्ये जिंकण्याची आवश्यकता जी आहे 70 धावा, 12 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता. याला मात्र अप्पर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता, उसळला होता, थोडासा अप्पर कटचा फटका खेळण्याचा अंदाज. पण एक आहे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये अप्पर कटमध्ये इतका फायदेशीर फटका ठरत नाही ज्याप्रमाणे सीझन क्रिकेटमध्ये. यावेळेला मात्र फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे, चेंडू जाते मिड विकेटला, फक्त एकच धाव. आता मात्र फक्त एकच धाव. 105 धावांचं जे विशाल लक्ष ठेवलेलं आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र एक जबरदस्त मानसिक दबाव गावदी पूर्ण संघा दिसतोय. याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग झालेला नाहीये
आज करण याला जो संघर्ष करावा लागतोय, जवळपास एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. त्याचं कारण अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी. आणि यावेळेला पुन्हा एकदा ॲक्वर्ड पोझिशनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. यावेळेला मात्र खराब चेंडू आहे, स्वेर चेंडू आहे आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. यावेळेला मात्र चांगला चेंडू निधावच्या रूपानं चेंडू समाप्ती. यावेळेला मात्र हुकचा फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमापार षटकार. मात्र खूप उशीर झालेला आहे. षटकाराने धावसंख्या वाढते. चव्वेचाळीस धावा झालेल्या आहेत. 105 धावांचे विशाल लक्ष्य आहे. फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मान्यवर कक्षामध्ये आपले सर्वांचे लाडके बाळेमामा, जे ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य ग्रामीण सम्राट, त्यांच्यासोबत किरणजी नाईक जे विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत राहणारचे, त्याचबरोबर विकासजी पाटील गुंदवलीचे, विकासजी मात्रे गुंदवली गावचे समाजसेवक सामाजिक कार्य हे सुद्धा आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. हर्षद चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी केला होता, थोडासा कमी वेगात चेंडू हाताळला होता. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. आता मात्र 5 चेंडू आणि जी जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 61. म्हणजे मी तर म्हणेन की फक्त फॉर्मॅलिटी उरलेली आहे. आणि व्ही तानाजी दापोडे हा संघ व्ही तानाजी चषक 2019-20 या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याच्या तयारीत उंबरठ्यावर उभा आहे. प्रवेश करायचा आहे फक्त. हर्षद त्याला पुन्हा हुकचा फटका, पुन्हा टायमिंग बरोबर झालेला नाहीये. ॲथलेटिक एफर्ट्स. त्याचं कारण म्हणजे गोरसी जो हावरे चषक झाला होता त्या चषकामध्ये हा संघ चॅम्पियन ठरला होता. त्यामुळे या संघाचं मनोधैर्य खूप वाढलेलं आहे. पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याच्या तयारीत व्ही तानाजी दापोडे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू खेळला जातो स्क्वेअर लेग सीमा रेषेवर. चांगला झेल घेतला जातोय. अक्षय याची खेळी संपुष्टात.
चे आलेला आहे. एक युवा फलंदाज आहे, मात्र खूपच संधी कमी असणार आहे, कारण ह्यावेळेला पुन्हा एकदा टायमिंग बरोबर टॉपेज आणि याचबरोबर करण याची खेळ सुद्धा संपुष्टात. आता मात्र हॅट्रिकवर आहे हर्षद. एक संधी मात्र आहे नक्कीच. हर्षद याला फलंदाजी फारसं काय करता येईल, मात्र गोलंदाजी चांगली केलेली आहे आणि हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक जर कोणी पूर्ण केली असेल तर FR सुपोज, रॉयल, मॅकिनॉन आणि एमिट या 3 फलंदाजांना बाद केलं होतं. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन याने पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. रॉडनी मार्श, ब्रुस शॅडली आणि जेफ लॉसन यांना बाद केलं होतं. आणि 20 क्रिकेटमध्ये ब्रेट ली यांनी पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. साकिबुल हसन, मुर्तुजा आणि आलोक कपाली या 3 बांगलादेशी फलंदाजांना बाद केलं होतं. राहुल आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. यावर मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, मिड विकेटला जातोय. फक्त एकच धाव मिळणार आहे, पण ते शेवटचा चेंडू आहे आणि हा टाकून अगदी दिमागात अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचे. वीर तानाजी चषक 2019-20 मध्ये प्रवेश करायचे वीर तानाजी दापोडे संघाला. आणि याचबरोबर वीर तानाजी दापोडे हा दुसरा संघ ठरतोय वीर तानाजी चषक 2019-20 मध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही नंतर देऊ, पण तत्पूर्वी आत्ताच ज्यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे ते म्हणजे ग्रामीण सम्राट व ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी कुंदनजी पाटील साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कुंदोली मैदानावर त्यांची स्पर्धा सुद्धा मित्रांनो आपण पाहणार आहात. बाळ्यामामा चषक कमिंग सून. सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, ग्रामीण सम्राट तसे ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय बाळ्यामामा यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदन पाटील साहेब आपले शुभ हस्ते करतायत. त्यानंतर ग्रामपंचायत राहणारचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरणजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. कमलाकर पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय, जे ग्रामपंचायत राहणारचे विद्यमान सदस्य आहेत. त्यानंतर गुंदोली गावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते विकासजी म्हात्रे यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कमलाकर पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. कृपया दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जे हनुमान सरवली, जॉली स्पोर्ट कामतगाव दोन्ही संघ कर्णधारांनी यायचंय. सर आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. सर्वांचे लाडके बाळामामा अर्थात सुरेशजी म्हात्रे साहेब, ग्रामीण सम्राट व ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य दोन्ही संघ कर्णधार
पहिला सेमीफायनलचा सामना आहे 40+चा. जॉली स्पॉट कामतगाव संघाचे कर्णधार सचिन, जर्मन सरवडी संघाचे कर्णधार कॉइन. एक बाजू या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदन पाटील साहेब आणि दुसरी बाजू म्हणजे नरवीर तानाजी. जर्मन सरवडी संघाचे कर्णधार कॉलिंग करतायत. मात्र टॉस जिंकलेली आहे कामतगाव संघाने. जॉली स्पोर्ट कामतगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सचिन, सर्वप्रथम पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतोय, कारण सेमीफायनलमध्ये प्रवेश केले. फक्त 2 पावलं तुम्ही दूर आहात चॅम्पियन पदापासून. नाणेफेक जिंकले, काय निर्णय? बॅटिंग घेणार मी. फलंदाजी करण्याचा जो धाडसी निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे काय उद्देश आहे? मला वाटते घड्याळ 5:30 वाजलेले आहे. काय उद्देश आहे? संध्याकाळचा टायमिंग आहे. लाईटीच्या आतमध्ये म्हणजे लाईट चालू होण्याच्या अगोदर बॅटिंग केलेलं चांगलं पण राहील आणि थोडीशी हवा पण आहे, त्याचा प्लस पॉईंट पण आम्हाला भेटेल. मग फायनलमध्ये पोहोचण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे? आम्ही अबाव 50 प्लसच प्रयत्न करणार. आतापर्यंत नेहमीच सचिन तेंडुलकरच्या अंदाजामध्ये फलंदाजी केलेली आपल्या संघासाठी. अजून कुठले